आणि त्या बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। शिंदेंच्या आमदारांनाच भाजपा कार्यकर्त्यांना मारलंय। संभाजीनगरमध्ये अजबच प्रकार घडलाय। महायुतीत हाणामाऱ्या कशामुळे चालल्या आहेत हे आता समजेनासं झालंय। शिंदेंच्या आमदारानं भाजपा कार्यकर्त्याला मारल्याची घटना समोर येतेय। शिंदेच्या आमदारानंच भाजपा कार्यकर्त्याला मारलंय। संभाजीनगरमधली ही घटना समोर येते। या बातमीनं राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जातं। 48 मधून नवीन रस्ता तयार करा। तर मी इंजिनियरला शंकर जोरे म्हणून इंजिनियर आहे, त्यांना मी बोललो जोरे साहेब लेआउट आहे तो बघून घ्या आणि मग त्याच्यामध्ये रस्ता नाहीये। तर लगेच आमदारांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि तू खूप दिवसापासून आमच्या डोक्यात आहे, तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे, तुझी पूर्ण फॅमिलीसह तुझी बायको मुलगा इथे राहतो, तुम्हाला आम्हाला संपवायचंय। आणि असं करून तिने लाताबुक्कीने मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर बाबासाहेब जगताप उपजिल्हा प्रमुख आहे, यांनी पण मारहाण केली शिवीगाळ करून। तिने जीवे मारण्याची मला धमकी दिली। भाजपा आमदारानंच शिंदेंच्या आमदारानं भाजपा कार्यकर्त्याला मारल्याची ही घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे। राजकीय पूर्ववैमनस्यातूनच ही घटना घडली असावी असा कयास वर्तवला जातोय। ज्या पद्धतीनं आता ज्यांना मारहाण झाली ते कैलास यांनी आपल्याला वक्तव्यामधून सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांच्यावरती राग ठेवण्यात आला होता। राजकारणातल्या त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्यावरती राग ठेवण्यात आला होता आणि त्यातूनच ही हाणामारी झाल्याचं आता स्पष्ट होत आहे। नंबर 48 मधून नवीन रस्ता तयार करा। तर मी इंजिनियरला शंकर जोरे म्हणून इंजिनियर आहे, त्यांना मी बोललो जोरे साहेब लेआउट आहे तो बघून घ्या आणि मग त्याच्यामध्ये रस्ता नाहीये। तर लगेच आमदारांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि तू खूप दिवसापासून आमच्या डोक्यात आहे, तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे, तुझी पूर्ण फॅमिलीसह तुझी बायको मुलगा इथे राहतो, तुम्हाला आम्हाला संपवायचंय। आणि असं करून तिने लाताबुक्कीने मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर बाबासाहेब जगताप उपजिल्हा प्रमुख आहे, यांनी पण मारहाण केली शिवीगाळ करून। तिने जीवे मारण्याची मला धमकी दिली। तर संभाजीनगरमधली ही घटना आपल्या समोर येते। शिंदेंच्या आमदारानं भाजपा कार्यकर्त्याला मारलंय आणि त्याच्यामुळे आता संभाजीनगरमधल्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा वादावादी सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे। शिवसेना आणि भाजपा हे सध्या महायुतीमध्ये असताना अशा पद्धतीनं अंतर्गत कुरबुरी या दोन्ही पक्षांमध्ये व्हायला लागल्याची अशी उदाहरणं समोर येत आहेत। नेमकं महायुतीमध्ये चाललंय का असा प्रश्न आता निर्माण होतोय। शिंदेंच्या आमदारानं भाजपा कार्यकर्त्याला मारल्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटलंय। संभाजीनगरमधला हा अजब प्रकार समोर आलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी विजय चेडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। विजय, संभाजीनगरमधल्या महायुतीतला अंतर्गत कलह असं या प्रकरणाला म्हणता येईल? नक्कीच प्रशांत सर, जर बघितलं तर वैजापूर येथील आमदार रमेश बोरनारे जे आहेत शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडून एका भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांच्या कार्यकर्त्याकडून देखील त्या ठिकाणी मारहाण करण्यात आले। जो रस्त्याचं काम होतं ते लेआउट सांगितल्यामुळं भाजपाच्या शिवसेनेच्या आमदाराकडून आता भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तो कार्यकर्ता जो आहे तो आता वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गेला होता। त्या ठिकाणी आमदाराविरोधात त्यांनी एनसी स्वरूपाची तक्रार देखील दाखल करण्याची विनंती केली, मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी धडपण आल्याचं देखील तक्रारी जे आहे ते आता त्या म्हणलेला आहे। मात्र कुठेतरी पाहिलं तर महायुतीमध्ये आता कुठेतरी वाद असल्याचं यामधून दिसून येत आहे, कारण शिवसेनेच्या आमदाराकडून आता भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आणि पूर्वीपासूनच या कार्यकर्त्यावरती राग असल्याचं त्याच्या प्रतिक्रियातून जाणून येत आहे। त्यामुळे आता रमेश बोरनारे हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं। मागील काही दिवसापूर्वी सुद्धा रमेश बोरनारे यांच्याकडून काही व्यक्तींना शिवीगाळ करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा रमेश बोरनारे यांच्याकडून आता कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली, भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली। त्यामुळे कुठेतरी छत्रपती संभाजीनगर भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये वाद झाल्याचं यामध्ये दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।